आयुर्वेद हे शाश्वत व प्राचीन शास्त्र आहे. वैदिक संस्कृती, भारतीय परंपरा, आयुर्वेदासारखे प्राचीन शास्त्र आणि त्याला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड मानवी आरोग्यासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यात उपयुक्त ठरेल. आयुर्वेदामध्ये सखोल तंत्रज्ञान व्हावे आणि त्यातून जगाला चांगल्या आरोग्याची संजीवनी द्यावी, असं प्रतिपादन डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांनी केलंय. पिंपरी येथील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अमेरिका स्थित न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर टोनी नेडर व वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सदानंद सरदेशमुख यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार, कुलगुरू व डॉक्टर डी.वाय. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉक्टर स्मिता जाधव, खजिनदार डॉक्टर यशराज पाटील, कुलसचिव डॉक्टर जे.एस. भावाळकर, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉक्टर गुणवंत येवला आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर पी.डी. पाटील म्हणाले, डॉक्टर टोनी नेडर वैदिक संस्कृती, आयुर्वेद, मन व शरीर स्वास्थ्य यासंबंधी केलेले कार्य आणि डॉक्टर सदानंद सरदेशमुख यांनी आयुर्वेद व आधुनिक शास्त्राची सांगड घालीत कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. अशा या दोन आसामींचा सन्मान विद्यापीठाच्या वतीने करण्याचे आम्हाला भाग्य लाभले. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाने कायमच संशोधनाला प्रोत्साहन दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर टोनी नेडर म्हणाले, जागतिक स्तरावर कीर्ती असलेल्या या संस्थेच्या वतीने मानद डॉक्टरेट स्वीकारताना मला आनंद होतो आहे. आपण दिलेल्या मानसन्मान आदराने भारावून गेलो आहे. वैदिक साहित्य जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी वैज्ञानिक मार्ग दाखवते. अस्तित्वाचा मूलभूत सार असलेली जाणीव सर्वप्रथम आहे. या जाणीवेचा विस्तार हाच मानवी प्रवासाचा मूलभूत हेतू आहे. या गूढ सत्याचा प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये स्थान असून आनंदाच्या शोधाला जाणीवेच्या विस्ताराशी जोडण्याचे काम होते, असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर सदानंद सरदेशमुख म्हणाले, आयुर्वेदात कर्करोग पूर्णतः बरा होणार नसला तरी रुग्णाला दिलासा मिळण्याचा मार्ग आहे. गेल्या 30 वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे संशोधन करत आहोत. पारंपरिक आयुर्वेदाला आधुनिक संशोधन व तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगत उपचार पद्धती विकसित केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राध्यापक डॉक्टर जे.एन. पवार यांनी स्वागत प्रास्ताविक केले. नमस्कार. भारतामध्ये प्रथमच ही आयुर्वेदिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत आहे. आम्हाला अतिशय आनंद आहे की आयुर्वेदामध्ये ही कॉन्फरन्स पहिल्या प्रथम हिचं होत असल्यामुळं आणि आमची संस्था आयुर्वेदिक संस्था असल्यामुळं आम्हाला खरोखरच एक मोठा आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर नेडर आणि डॉक्टर देशमुख सर या दोघांचाही आम्हाला सत्कार करायला मिळाला. त्यांना डॉक्टरेट देता आली, कारण त्यांच्या फील्डमध्ये त्यांचं काम एवढं मोठं आहे की त्याचं खरंच वर्णन आपण करू शकत नाही. आणि या थोड्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांचा डॉक्टरेट देऊन सत्कार केलेला आहे. आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आज जवळजवळ 17 देशांचे 150 लोक आलेली आहेत आणि जवळजवळ 1250 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे एवढा मोठा या कॉन्फरन्सला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि यातून निश्चितच चांगल्या प्रकारे निष्पन्न होईल आणि लोकांनाही याची माहिती मिळेल आणि एक आयुर्वेदासाठी चांगला स्कोप मिळेल. आयुर्वेदा सध्या खूपच जागृत आणि ज्वलंत असं एक फील्ड आहे, ज्यामध्ये लोकांना आता अँटीबायोटिकपेक्षाही आयुर्वेदामध्ये जर रिप्लेसमेंट मिळाली किंवा त्याच्यावर चूज जर आवड मिळाली, सिलेक्शन मिळालं तर लोकांना आजार कमी होतील आणि त्यांचे आजार बरे होतील असा मला विश्वास आहे आणि त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. I feel greatly honored by D.Y. Patil Vidyapeeth and the Chancellor, Vice Chancellor and all the faculty and staff to have been given this great honor. It's a great university, a great Vidyapeeth in this world that is contributing so deeply to the furthering of well-being, absence of disease, prevention of disease, cure of disease, and raising individuals to a level of balance and happiness. And to be honored by such a great university is something very special. And we pledge that all our efforts internationally and nationally also in terms of research and science and cooperation from the global Maharishi International University programs and our transcendental meditation programs worldwide to cooperate and continue to unfold the full potential of every individual for peace and harmony, well-being for the individuals and society. डॉक्टर डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी नाही तर भारतात नाही तर परदेशातही चांगलं नाव असलेल्या युनिव्हर्सिटीनी आज जो पुरस्कार भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्टतर्फे मला दिला त्याबद्दल मी त्यांचा निश्चितच आभारी आहे.
भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट माझे वडील प्रभाकर केशव सरदेशमुख महाराज यांनी स्थापना केली. ते अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती होते आणि आयुर्वेदाची आमच्याकडे परंपरा आहे. काम करत असताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आपल्या संस्कृतीचे देशा परदेशात लोकांपर्यंत ह्या विद्या जायला पाहिजेत अशा मताचे ते होते. आणि एक दिवशी कळत नाही ते कॉन्कॉलॉजिस्ट अमेरिकेहून आले आणि आयुर्वेदात कॅन्सरला काही औषधं का असं विचारलं. तर ते म्हणाले की आयुर्वेदात कॅन्सर हा शब्द नाही, पण कॅन्सरच्या जे इतर शब्द आहेत त्या याला म्हणजे दुष्ट व्रणग्रंथी अर्बुद याला आहेत. मग त्या पद्धतीने आयुर्वेदाचं ॲलोपॅथीचं आदानप्रदान सुरू होऊन आजपर्यंत आम्ही जवळजवळ 14,000 केसेस बघितल्या आहेत. त्याच्यामध्ये मॉडर्नचेही डॉक्टर आहेत, आयुर्वेदाचे आम्ही लोक. आयुर्वेदाचे जे 3 मुख्य हे आहेत की शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा, रसायन. आणि त्याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे पेशंट जो कॅन्सरने भयभीत झालेला असतो त्याला आश्वासन चिकित्सा की तुला याच्यातनं बरं वाटणार आणि तू याच्यातनं चांगल्या प्रकारे होशील. असं जे आम्ही सगळे हे केलं तेव्हा असं आम्ही म्हणत नाही की क्युअर आहे, पण त्या पेशंटला 5, 10, 15 वर्ष रिलीफ भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्टच्या आयुर्वेद च्या डिपार्टमेंटमध्ये मिळतं.